कोकणची कन्या सपना, मंथनची मम्मी. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आम्ही सेम दिसतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा हा. आणि मंथन कोणासारखा दिसतो? माझ्यासारखा दिसतो, पप्पांसारखा दिसतो? कोणासारखा दिसतो? तर आज आहे फादर्स डे. आज आम्ही पप्पांसाठी गिफ्ट घ्यायला चाललो आहे. तर तुम्ही बघत राहा आमचा ब्लॉग. तर आम्ही काय गिफ्ट घेणार आहे आणि पुढे काय होणार आहे आणि तुम्हाला हे आम्ही आता जे पण आम्ही जिथे जिथे जाणार आहे ते आम्ही तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तर आज आहे फादर्स डे. आपण जाऊया गिफ्ट घेऊन यायला, बघूया पप्पांसाठी. समजलं काय तुम्हाला? मंथन काय बोलला ते तुम्हाला काय समजलं असेल तर मला पण सांगा. गिफ्ट शॉपिंगमध्ये आलो, त्यानंतर मग मंथन बोलला की मम्मी आपण ना एक ग्रीटिंगच घेऊया, म्हणजे मोठ्या पप्पांना आणि पप्पांना ग्रीटिंग घेऊया, म्हणजेच की मंथनच्या काकांना आणि पप्पांना, आणि त्याच्यावरती एक एक छोटी अशी मस्त डेअरी मिल्क. तर म्हटलं ठीक आहे, त्याला जे आवडेल ते करायचं होतं, त्याच्यामुळे मग आम्ही इकडे ग्रीटिंग घेतलं. ना पप्पांसाठी आता गिफ्ट घेतलं. गिफ्ट म्हणजे काय, त्याला घ्यायची होती एखादी मूर्ती वगैरे असं घ्यायचं होतं. पण मी त्याला बोलली ते कसं देव आपण एका घरामध्ये किंवा देवाऱ्यामध्ये अशी गणपतीची मूर्ती किंवा असे बरेच मूर्ती, मग त्यांची विटंबना झाल्यासारखी होते, इकडे तिकडे आपण ठेवून देणार. म्हणून आम्ही काय केलं, पप्पांना ग्रीटिंग घेतलं. ते तुम्ही आता बघितलं. तर आता पप्पांना बोललं की मोठ्या पप्पांच्या इकडेच या, म्हणजेच मंथनचे काका. तर तिकडे जाऊन आता बघू काय करणार आहे, तर ते तुमच्यासोबत शेअर करेल मंथन. मोठ्या मला असं का दिलं जवळ दिले आवाज आवाज. For all the good things you do for our family, for being a man to look up and to be proud of, for keeping us and holding us so close to your heart. Thank you, Dad, for always being there. You are the best. थँक्यू बिग थँक्यू. आला ना यामध्ये माझं तो म्हणतं नाही माझ्या बरोबर. Thank you for hanging in and holding on through the tough times. You have taught me how to live right and I can't thank you enough for that. Love you, Dad. थँक्यू सो मच. पप्पी घ्यावा दोघांनी. हँगिंग एकदम ओके. तर आता मी तुमच्यासोबत इथे झटपट अशी फ्रँकीची रेसिपी घरातल्या साहित्यापासून जे जे साहित्य लागणार आहे ते मी सगळं इथे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ते तुम्ही नक्की चेक करा. उकडलेले बटाटे, कांदा, टोमॅटो, त्यानंतर सोया सॉस, चिली सॉस, मेयोनीज, शेजवान चटणी, त्यानंतर मोझरेला चीज पण आहे. तर हे सगळे जे साहित्य घेतलेलं आहे, रेड चिली सॉस, हे सगळे सॉसेस घेतलेले आहेत. तर त्याचा आता मस्त अशी पटकन आपण फ्रँकी बनवणार. आणि ह्या ज्या चपात्या उरलेल्या आहेत ना, तर काल आम्ही फादर्स डेचं सेलिब्रेशन झाल्यानंतर वहिनींकडे भजीपाव खाल्ला होता, तर ती चपाती सगळ्या उरल्या होत्या, तर ते टाकून द्यायची माझी तर इच्छा नव्हती. तर आपण म्हटलं असं काहीतरी जुगाड करूया की म्हणजे त्याने पोट पण भरणार आणि सगळे आवडीन पण खातील. तर त्याच्यामुळे मी आता काय करते, इथे ते जे बटाटे बॉईल केले होते ना, तर आधी सगळ्यात पहिल्यांदा फोडणीचाच प्रकार आपण करणार आहे इथे. तर गॅस चालू केला, त्यानंतर कढई ठेवली आणि तिथे तेल पण टाकून घेतलेलं. तर तेल चांगलं गरम, आता इथे तेल टाकलं, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तेल टाकून घ्या. तर तेल असेच जरी बटाटे तुम्ही त्याच्यामध्ये सॉसेस सगळे टाकलात तरीही चालेल. तर मी काय केलं, इथे आता तेल गरम होईपर्यंत इथे आपण ते बटाटे जे आहेत ना उकडवून घेतलेले ते स्मॅश करून घेणार आहे. तर मी 3 मोठे बटाटे घेतले उकडवून, जेणेकरून सगळे ते चपाती पण लागेल. आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने पण आपण बनवणार आहे. तुम्हाला अजून एक दुसरी पद्धत पण दाखवते. तर इथे तेल पण चांगलं गरम झालं, तर त्यानंतर आता ह्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. आणि कांदा
गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ह्याला चांगला भाजून घेणार. त्यानंतर टोमॅटो पण एक कट केलेले. व्हेजिटेबल तुम्हाला जर आवडत असतील, तुमच्याकडे अवेलेबल असतील तर ते टाकलात तरी चालेल. तर माझ्याकडे काही व्हेजिटेबल नव्हते आणि मी झटपट अशी म्हटलं आता उरलेले आहेत तर म्हणून पटकन बनवणार. त्यासाठी मी ते कांदा टोमॅटो मस्त कट करून घेतला आणि जशी आपण फोडणी करून घेतो तशाच पद्धतीने इथे सगळं फोडणी करून घ्यायची. तर टोमॅटो पण टाकायचा. थोडा गोल्डन ब्राऊन कांदा झाला की टोमॅटो टाकून घ्यायचा. आणि असं काहीतरी आपण म्हणजे कसं उरलेलं असेल तर ते फेकून न देण्यापेक्षा असं काहीतरी आपण मस्तपैकी इथे एक रेसिपी पण होऊन जाते किंवा आपण म्हणजे ते जे अन्न आपलं आहे ते वेस्ट पण नाही होणार. तर ते चांगलं इथे कांदा टोमॅटो भाजला. त्यानंतर ग्रीन चिली सॉस टाकला. त्यानंतर इथे सोया सॉस टाकला. सोया सॉस थोडंसं टाकल्यानंतर आपण मिठाचं प्रमाण आपल्या अंदाजानुसार टाकायचं. रेड चिली सॉस टाकायचा आणि त्यानंतर मग थोडंसं आपलं टोमॅटो केचप. तर टोमॅटो केचप ऑप्शनल आहे. तुम्हाला आंबट आवडत असेल, आंबट तिखट गोड ह्या पद्धतीने मी बनवलं. जर तुम्हाला आवडत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही टोमॅटो केचप टाकू शकता. तर इथे गॅसची फ्लेम थोडी स्लो केली आणि आता आपण इथे जे बॉईल केलेले सगळे बटाटे आहेत ना, तर थोडंसं मीठ टाकायचं कारण की सोया सॉसमध्ये मीठ असतं. तर त्याच्यामुळे मी थोडंसं मीठ टाकलेलं इथे. आणि ह्या पद्धतीने तुम्ही असं करून बघा. ह्या आधी पण मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे असं मला तरी आठवतंय. तर मी जर कोण नवीन असेल तर त्यांच्यासाठी परत एकदा मी सांगते की त्याच पद्धतीने मी अशी बनवते. आणि तुम्हाला याच्यामध्ये कोबी टाकायची असेल किंवा सिमला मिरची टाकायची असेल किंवा मक्याची दाणे टाकायचे असतील तर ते पण टाकलात तरीही चालेल. त्यानंतर हे जे बॉईल केलेले बटाटे होते ना तर ते पण टाकून घेतले. तर ही मस्त फ्रँकी पण झाली. सगळ्यांच्या आवडीचा नाश्ता पण झाला. नाश्ता म्हणजे आता सकाळीच नाश्ता मी बनवला. नाश्ता काय बनवला नव्हता तर त्याच्यामुळे म्हटलं आता जे शेळ्या चपात्या उरल्या आहेत ना तर ते फेकून न देण्यापेक्षा आपण आता मस्तपैकी असं बनवून घेऊया. आणि जे जे साहित्य वापरलंय ना तर ते मी सगळं इथे देते तुम्हाला व्हिडिओच्या खाली. आणि फादर्स डेचं पण सेलिब्रेशन कसं झालं, थोडक्यात असं सेलिब्रेशन झालं तर ते कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. आणि इथे हे सगळं थंड झालेलं आहे. जे मिश्रण मी आता फोडणीला देऊन घेतलं तर ते थंड झालं. तर ते एका वाडग्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता इथे परत इथे गॅसवरती मी काय केलं, चपातीचा तवा असतो ना तर तो तवा गरम करायला ठेवला. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ह्याच्यावरती आता ती चपाती आपण ठेवून द्यायची. चपाती उरलेल्या आहेत 4 माझ्याकडे. तर आणि थोडंसं मी एक्स्ट्रा जे सगळं आता बॅटर झालं नाही तर त्याचं सँडविच पण बनवेन मंथनसाठी. तर म्हणून मी जरा जास्तच बनवलं ते. तर इथे तवा ठेवला. तव्यावरती थोडंसं तूप टाकून घ्यायचं. बटर टाका, तेल टाका, तूप टाकलं. त्याच्यावरती ती चपाती ठेवली मी. आणि माझ्या चपात्या काही एवढ्या मोठ्या नसतात, म्हणजे असतात तरी बऱ्यापैकी. तर ह्या अशा एवढ्या चपात्या असतात. तर आता ही टाकून तरी कशी देणार ना, म्हणून मग मी त्याला मस्तपैकी अशी तूप लावून एकदम अशी स्वादिष्ट बनवणार आहे की झटपट मंथनला पण आवडणार आणि मंगेशना पण आवडीने खातात. ते तर आवडीने खातात. ते असं कोणत्या गोष्टीला नाव नाही ठेवत की बाबा हे असंच झालं तसंच झालं, तर ते खातात. आणि त्यानंतर त्याच्यावरती थोडीशी शेजवान चटणी टाकली. त्यानंतर मायोनीज टाकलं. तर हे सगळं मिक्स करायचं. सगळं स्प्रेड करून पूर्ण चपातीला लावून घ्यायचं. गरम असताना तव्यावरतीच खाली लावलात तरी चालेल. खाली घेऊन म्हणजे एका डिशमध्ये घ्यायची चपाती, त्याच्यावरती सगळे लावून टाकलं तरीही चालेल. तर हे अशा पद्धतीने टाकायचं. आणि त्याच्यानंतर मग जे आपण सगळं बॅटर बनवलं होतं बटाट्याचं तर ते थोडंसं थंड झालेलं आहे. तर ते असं जसं की आपण भाजीवर म्हणजे भाकरीवरती भाजी कशी टाकतो ना अशी गोल रोल करून खातो ना त्या पद्धतीने टाकून घ्यायचं. मॉझरेला चीज टाकायचं. चीज भरपूर टाका. तुम्हाला आवडत असेल तर चीज अजून टाकलात तरी चालेल. तर हे माझ्याकडे त्या दिवशी मी पिझ्झाची तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली ना तर ते थोडंसं उरलं होतं. म्हणून म्हटलं आज याचा मस्तपैकी वापर करूया. कारण की हे जास्त दिवस राहत नाही असं आपल्या म्हणजे आपण जे ठेवतो ना स्टोअर करून तेव्हा राहत नाही ते हे मॉझरेला चीज, त्याला परत वास यायला लागतो. म्हणून म्हटलं आज मस्तपैकी करूया. आणि असं फोल्ड करायचं कारण की त्या बाजूला चीज टाकलेलं आहे तर थोडीशी मेल्ट होऊन जाईल. आणि ते चीज पण म्हणजे चीज कसं मेल्ट होईल आणि ते टेस्टला चांगली लागेल टेस्ट त्याची. बघा ह्या साईडला तर बघू शकता इथे पूर्ण आता मेल्ट झालेलं आहे चीज. तर ही अशी झटपट फ्रँकी. तर तुम्हाला नूडल्स जर आवडत असतील, नूडल्स असतात ना ते व्हाईटवाले, तर ते टाकलात तरी चालेल. किंवा तुम्ही कच्चा कोबी असतो ना तो किसून टाकलात तरी तुम्हाला जर आवडत असेल. तर माझ्याकडे सगळं नव्हतं साहित्य तर मी आपलं
मी बनवायचं म्हणून मग मी हे तुमच्यासोबत आता ही झटपट फ्रँकी, म्हणजे ही मुलांना तुम्ही डब्याला पण देऊ शकता. त्यानंतर तुम्ही चपात्या उरले असतील घरी तर हे असं करू शकता. तर ह्या पद्धतीने आता सगळी फ्रँकी झालेली आहे. एक एक मी असं बनवून घेते. इथे डिश घेतली, त्याच्यावरती आता ठेवते, सर्व करते, कारण की मंगेशना देणार आहे मी आता हे खायला, मंगेशना देणार. आणि मग ते तुम्हाला सांगतील, कारण की त्यांची मीटिंग चालू आहे. आणि हे बघा, हे मस्त मेल्ट पण झालेलं आहे चीज, कारण की त्यांची मीटिंग चालू आहे. तर ते काय आता जास्त रिव्ह्यू देणार नाहीत, पण त्यांना नक्कीच आवडतात मी जे पदार्थ बनवलेले. सगळेच ऑफकोर्स सगळेच म्हणजे सगळ्यांनाच आवडतात घरातले पदार्थ. पण ते आणि ते थोडंसं सॉस टाकलंय, तर सॉस पण घ्यायचा, मस्तपैकी डीप करायचं आणि खायचं. टेस्ट खूप भारी लागते. आता मी यांना इकडे घेऊन आली, तर हे बघा आता देते, कारण की हे ना मीटिंगला बसलेले आहेत. आता जास्त काय बोलायला नाही पाहिजे, कारण की त्यांची मीटिंग चालू असेल ना तर आपल्याला गपचूप काय असेल ते आणून द्यायचं आणि गपचूप बाहेर जायचं. तर हेच असतं, वर्क फ्रॉम होम करतात ना तर ते लोक तेच, म्हणजे त्यांची घरामध्ये असं शांतता ठेवावी लागते. तर तशीच आमच्या घरामध्ये पण शांतता असते, कारण की मंथन पण ट्युशनला जातो, त्याच्यामुळे जास्त काय आरडाओरड नसतो सकाळचं. आणि त्यानंतर मग हे इथे बाकीचे जे आहेत ना तर ते पण मी करून घेते. त्याच्यामध्ये पण जे बाकीचे चपात्या उरले आहेत ना तर त्याचे पण असं रोल बनवून घेते आणि थोडं ऑरिगॅनो टाकते. ही माझ्यासाठी बनवणार आहे म्हणून मी थोडीशी ऑरिगॅनो टाकला. मंगेशना आवडत नाही तसं, आणि चिली फ्लेक्स वगैरे पण नव्हते, ऑरिगॅनो होता तर म्हटलं ऑरिगॅनो टाकते. गरम आहे, खूप गरम झालेली आहे आणि अशीच फोल्ड करावी लागते. आपल्याला गरम गरम असेल त्यावेळेला खाल्ला तर चांगली लागते. थोडीशी टेस्ट काहीतरी वेगळ्याने, रोज असं काय काय आपण पोहे वगैरे बनवण्यापेक्षा हे असं कधीतरी उरलेल्या चपात्या असतील तर आपण बनवू शकतो. या पद्धतीने असं सगळं बनवून घ्यायचं आणि मग मस्तपैकी मुलांना पण द्यायचं, आपण पण एन्जॉय करायचं. आणि पाऊस असेल ना, आज तर पाऊस असताना तर खूप मस्त लागली असते. गरमागरम असे काहीतरी पदार्थ बनवण्याचे आणि मस्तपैकी विंडोमध्ये बसून असं पावसाचा आनंद घ्यायचा. थोडासा आला सकाळी, पण जास्त काय लागला नाही पाऊस इकडे. तर त्याच पद्धतीने मी दुसरी पण परत बनवून घेते. आणि तुम्हाला मी एवढे सगळ्या चांगल्या रेसिपी दाखवते ना, म्हणजे घरच्या घरी साहित्यापासून, तर नक्की तुम्ही कमेंट करून मला सांगत जा की बाबा या रेसिपी कशा झालेत. म्हणजे अजून जरा मला बनवण्याचं म्हणजे थोडीशी जराशी असं उत्स्फूर्त येईल की बाबा मी काहीतरी बनवते ते लोकांना आवडतं. म्हणजे थोडक्यात की तुम्हाला जर आवडत असेल रेसिपी तर नक्की कमेंटमध्ये तसं सांगत जा. तर मी आता काय करणार आहे ते, आता हा ब्रेड मी मंथनला आता मी काय करणार आहे, ब्रेडवरती सँडविच बनवून देणार आहे. परत तवा ठेवला गरम करायला, तर इथे मी हे 2 बनवणार आहे सँडविच. तर हे ब्रेड मंथन आता येताना ट्युशनवरून घेऊन आला, तर त्याला बोलली आता तुला मी मस्तपैकी टिफिनला हे असे बनवून देते. तर हेच बॅटर तुम्ही या सँडविचमध्ये पण यूज करू शकता आणि फ्रँकीमध्ये पण यूज करू शकता. तर ह्याला पण थोडंसं शेजवान चटणी लावली आणि मस्त अशी स्प्रेड करायची. त्याला काही जास्त तिखट नको होतं, कारण की आपण ऑलरेडी सगळे सॉसेस टाकलेले आहेत ना, तर त्याच्यामुळे तो बोलला मम्मी जास्त काही तिखट नको करू, म्हणून मी या पद्धतीने असं करते. आणि जे बॅटर आहे ना तर ते ह्याला लावून घ्यायचं आणि त्यानंतर मग झटपट अशी आपली सँडविच म्हणा किंवा फ्रँकीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल, कशी वाटते हे पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे असं थोडंसं स्प्रेड करायचं, हलका असं इथे भाजायला द्यायचं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. ह्याच्यामध्ये तुम्ही ग्रीन चटणी तुम्हाला जर पॉसिबल झाली तर ती पण लावू शकता, नाही आवडली असेल तर नाही लावलात तरी चालेल, किंवा तुम्हाला केचप, टोमॅटो केचप आवडत असेल तर तो पण टाकलात तरी चालेल. तर अशा पद्धतीने बनवा, खा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि मंथनला तर हे असं आवडतं आणि त्याच्यावरती जे चीज स्लाइस असतात ना तर ते पण टाकायचे. मग ते जरासं टाकले ना की त्याची टेस्ट जरा वेगळी येते. मोझरेला चीज आता संपलं होतं म्हणून मी चीजचे स्लाइस असतात ना तर ते टाकून घेतले याच्यावरती. चीजचे स्लाइस आता टाकून घ्यायचे. गॅसची फ्लेम थोडी मी बारीक करून घेते आणि मी चीजचे स्लाइस असे आणूनच ठेवते. आणि चीज, साधं चीज असतं ना तर ते पण आणते. आणि मोझरेला चीज आता मी मला पिझ्झा बनवायचा होता, मग तुम्हाला दाखवायचं होतं पिझ्झा मला बनवून, तर म्हणून मी मोझरेला चीज घेऊन आले त्याशी बाजारात डीमार्टला गेली तेव्हा. आणि ह्याला थोडंसं मी तूप लावून घेते. या पद्धतीने असं थोडंसं रोस्ट करून घ्यायचं. ऑलरेडी भाजी आपली शिजलेली आहे आतमध्ये. आणि मंथनने टिफिनला नेलं ना तर मुलं अक्षरशः बोलतात की मला एक पीस दे, मला एक पीस दे, म्हणून मी थोडंसं जास्तच देणार आहे त्याला. आणि एका टिफिनमध्ये त्याला असे फ्रूट्स वगैरे काहीतरी देते, म्हणजे पेरू किंवा आता मँगोचे सीझन चालू आहे त्याच्यामुळे मग मी त्याला मँगो पण देते. तर ह्या पद्धतीने असे बनवायचे, तुम्हाला नक्की आवडेल आणि नक्की मुलांना खायला द्या. फ्रँकी पण तुम्हाला ह्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला आवडेल नक्की. आणि हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर फादर्स डे सेलिब्रेशन कसं झालं थोडक्यात
तर ते पण मला नक्की सांगा. आणि थोडासा व्हिडिओ मी ना शूट करायचा राहिला, कारण मी कॅमेरा पकडून राहिले आणि तो व्हिडिओ मी शूट केलाच नाही. फादर्स डेचं ज्यावेळेस सेलिब्रेशन चालू होतं ना, तर ज्यावेळेला गिफ्ट्स वगैरे खोलत होते ना, तर त्यावेळेचं राहूनच गेलं ते. तर तो थोडासा मिस झाला माझ्याकडून. तर हे असं ह्या पद्धतीने आता थोडेसे शेकून घ्यायचे. आणि हे असे सगळे गरमागरम पदार्थ ना खायला, पाऊस ज्या वेळेला आता पडेल ना त्यावेळेला परत मी असे नवनवीन पदार्थ तुमच्यासोबत शेअर करत जाईन. नवनवीन पदार्थ म्हणजे असं काय काय वेगवेगळ्या रेसिपी पण शेअर करत जाईन. त्यानंतर झाडं पण आणलेली आहेत, तर ती पण मला लावायची आहेत आता मस्त. तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. आणि जर माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील ना, तर नक्की मला कमेंट करून तसं सांगा. आवडत असतील तर आवडले म्हणून सांगा, नाही आवडले तर नाही आवडले म्हणून सांगितलं तरी काय मला प्रॉब्लेम नाही. तर आवडत असतील तर नक्की सांगा कमेंट करून. आता हे असं मस्त चीजवाले ब्रेड मी आता मंथनला टिफिनला कट करून देणार आहे. असा होता आजचा व्हिडिओ, म्हणजे कालचा आणि आजचा व्हिडिओ, फादर्स डेचा आणि जे आता तुम्हाला दाखवली रेसिपी. तर तो व्हिडिओ असा होता. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.